मी त्याला पंतप्रधानांना सांगितलं होतं की गेली अनेक वर्ष आमचा जो एक प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे या महाराष्ट्राच्या अस्मितेचा, आमच्या भाषेच्या अस्मितेचा, आणि तो म्हणजे आमच्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, एवढी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी आज परत एकदा पंतप्रधानांचे आभार मानतो की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. इतकी जुनी भाषा आमची. मला तर कधी कधी खोटं नाही सांगत, माझा कधी कधी ऊर भरून येतं. काहीतरी विचार करून बघा की अरे, छत्रपती शिवाजी महाराज आमची जी भाषा बोलायची घरात किंवा बाहेर ती भाषा मी बोलतो. आमचे ज्ञानेश्वर माऊली जी भाषा बोलायचे ती भाषा मी बोलतो. आमचे संत तुकाराम महाराज जी भाषा बोलायची ती मराठी भाषा मी बोलतो. या महाराष्ट्रात माझा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायचे त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतो. आमचे ज्योतिराव फुले जी मराठी भाषा बोलायचे त्या भाषेमध्ये मी बोलतो. मी मराठी आहे. अहो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.